एका सरकारी कार्यालयात काम करणारा 41 वर्षीय कर्मचारी आपल्या सहकायाला आर्थिक मदत करत होता. त्या शिपायाला काही काळापूर्वी अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. कार्यालयातील अनेक कर्मचारी मदतीसाठी पुढे आले आणि या व्यक्तीचाही त्यात समावेश होता. मात्र पोलिसांच्या तपासानुसार या मदतीमागे वेगळाच हेतू असल्याचा आरोप समोर आला. संबंधित व्यक्तीने शिपायाच्या अल्पवयीन मुलीला शहर फिरवण्याचे आमिष दाखवून घराबाहेर नेले. त्यानंतर दोघे एका हॉटेलमध्ये गेले. मुलगी अल्पवयीन असल्याने हॉटेलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बनावट आधार कार्डाचा वापर केल्याचाही आरोप आहे. हॉटेलमध्ये गेल्यानंतर काही वेळातच त्या व्यक्तीची प्रकृती अचानक बिघडली. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार त्याने शारीरिक क्षमता वाढवणाऱ्या उत्तेजक गोळ्यांचे सेवन केले होते. त्यानंतर तो बेशुद्ध पडला. घाबरलेल्या मुलीने हॉटेल कर्मचाऱ्यांना माहिती दिली. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात उत्तेजक औषधांच्या अतिसेवनामुळे तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्याचवेळी अल्पवयीन मुलीच्या जबाबासह हॉटेलमधील नोंदी, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला. ही घटना सांगते की कोणत्याही कुटुंबाच्या अडचणींचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न किती गंभीर परिणाम घडवू शकतो. मदत ही नेहमी निस्वार्थ असावी. तसेच अशा प्रकरणांमध्ये पीडितांच्या गोपनीयतेचे संरक्षण आणि त्यांना आवश्यक आधार मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. अल्पवयीन मुलांशी संबंधित गुन्ह्यांबाबत कायदा अत्यंत कठोर असून प्रत्येक प्रकरणाचा तपास पुराव्यांच्या आधारे आणि न्यायालयीन प्रक्रियेनुसार केला जातो.